हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपाथ अकॅडमी 5. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 सायन्सचे जे फर्स्ट लेसन आहे त्यातील इम्पॉर्टंट नोट्स आणि इम्पॉर्टंट टॉपिक्सबद्दल आपण शिकणार आहोत, जे TET एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. ओके, सो लेट्स बिगिन. फर्स्ट लेसन आहे नॅचरल रिसोर्स, एअर, वॉटर अँड लँड. नॅचरल रिसोर्स, air, water, land are important factor for the sustaining the living world on the earth and for fulfilling basic needs. म्हणजेच काय तर पृथ्वीवर अर्थवरती हे 3 फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहेत, एअर, वॉटर आणि लँड. ठीक आहे, आणि एअर, वॉटर, लँड इम्पॉर्टंट असल्यामुळे त्यांच्या जे काही बेसिक नीड्स आहेत ते पण ते आपोआप पुऱ्या होत असतात, त्यासुद्धा नॅचरल पद्धतीने. ओके, सो ह्या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. तर नॅचरल रिसोर्स म्हटलं की लँड हे 29% आहे अर्थवरती, बरोबर. लँड किती आहे? 29% आहे. आणि बाकी सगळं पर्सेंट किती आहे? 71% जे बाकीचं उरलेलं आहे ते आहे वॉटर, बरोबर. आणि 29% आहे लँड. आता इथे जर आपण बघितलं तर इथे 3 लेयर्सबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजेच काय? ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजेच काय? लँड रिलेटेड. ठीक आहे. हायड्रोस्फिअर म्हणजे काय? वॉटर रिलेटेड. हायड्रो म्हणजे वॉटर. आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? तर स्काय रिलेटेड किंवा ॲटमॉस्फिअरच्या जे काही लेयर्स आहेत, जसं ओझोन लेयर, स्ट्रेटोस्फिअर, मिसोस्फिअर, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर. ओके, सो ह्या सगळ्या लेयर्स कशा अंडर येतात? तर त्या ॲटमॉस्फिअर अंडर येत असतात. ओके, नेक्स्ट थिंग आहे नॅचरल रिसोर्समधला आपण पहिला पार्ट जो डिस्कस करणार आहोत तो म्हणजे एअर. एअर म्हटलं की एअर हे जे आहे हे एअर मिक्सचर ऑफ कंपोनंट्स आहेत. काय? मिक्सचर ऑफ कंपोनंट्स. म्हणजे एअर ही नुसती एअर नाही आहे, त्याच्यामध्ये अजून भरपूर गोष्टी मिक्स आहेत. ठीक आहे, एअर हा कुठल्या पार्टमध्ये येत असतो? तो ॲटमॉस्फिअरमध्ये येत असतो, बरोबर. ॲटमॉस्फिअर. आता ॲटमॉस्फिअर म्हणताना ते जे लेयर्स असतात त्या लेयर्समध्ये भरपूर अशा गॅसेस इन्व्हॉल्व्ड असतात, जसं की नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गन, कार्बन डायऑक्साईड, अदर कंपोनंट्स, बरोबर. आणि त्याचबरोबर काही प्रमाणातले डस्ट पार्टिकलसुद्धा यामध्ये असतात. त्याच्यानंतर वॉटर वेपर वगैरे ते सगळेसुद्धा याच्यात मिक्स असतात, त्याला आपण एअर म्हणतो, बरोबर. त्यानंतर जे नायट्रोजन आहे ते आहे 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9%, कार्बन डायऑक्साईड 0.03%, आणि अदर जे कॉन्स्टिट्युएंट्स आहे एअरचे पार्टिकल जे आहेत ते आहे 0.07%. तर हे जे पर्सेंटेजेस आहेत ते कसं लक्षात ठेवायचं, तर त्याची मी तुम्हाला आज एक ट्रिक सांगणार आहे. तर चला ते बघूयात ट्रिक. ओके, तर ही आहे आपली ट्रिक. तर ट्रिकला लक्षात कसं ठेवायचं आहे, तर आपण एक शॉर्ट स्टोरी म्हणूयात यासाठी, किंवा आपण एक पोएम टाईप एक 4-5 ओळींचं लाईन मी तुम्हाला स्क्रीनवर आता लिहून देणार आहे, त्यानुसार तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर फर्स्ट लाईन आहे नीना एट 78 लड्डूज. म्हणजेच काय? नीनाने 78 लड्डूज खाल्ले. ओमी एट 21 लड्डूज, बरोबर. ओमीने किती खाल्ले? 21. अर्जुन गॉट ऑलमोस्ट 1. अर्जुनला फक्त जवळपास 1 भेटला, बरोबर. आणि अदर्स जे होते, बाकीचे जे उरलेले होते, त्यांना व्हेरी लिटल मिळालं. व्हेरी लिटल म्हणजे खूप कमी मिळालं. आणि जो कार्बन होता त्याला खूपच लिस्ट असं मिळालं. काय मिळालं? लिस्ट म्हणजे कमीपेक्षाही कमी. तर मग नीना 78 लड्डूस म्हणजे काय? नायट्रोजन 78%, ओमी 21 लड्डूस, ऑक्सिजन ओमी फॉर ऑक्सिजन 21, अर्जुन म्हणजेच आर्गॉन ऑलमोस्ट 1. ऑलमोस्ट 1 म्हणजे 1 झाला का तो पूर्ण नाही, तर 1चा खालचा नंबर म्हणजे काय? 0.9, बरोबर. त्यानंतर अदर गॉट व्हेरी लिटल. तर अदर गॉट किंवा अदर्स गॉटमध्ये एक ट्रिक लक्षात ठेवायची, ती म्हणजे अदरमध्ये किती वर्ड्स येतात? 1, 2, 3, 4, 5, 6. तर 6चा पुढचा नंबर कोणता? 7. आणि व्हेरी लिटल आहे म्हणजे काय? तर 0.07. 0.9चा पण कमी ना, लिटल ना, मग काय येईल? 0.07. त्यानंतर आहे कार्बन गॉट लीस्ट. कार्बनला लीस्ट म्हणजे याच्या पण कमी भेटला असेल, बरोबर. 0.07चा पण कमी भेटला असेल ना कार्बनला. म्हणून आपण काय करणार आहे आता, याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची ते बघा. तर कार्बनसाठी
आपण याला स्प्लिट करू. म्हणजे काय, कार्बनचं किती ग्रुप बनता, 1 2 3 1 2 3. ठीक आहे. तर कार्बन गॉट लीस्ट म्हणजे कार्बनचे किती असणार नंबर, 0.03. तर हे आपली पर्सेंटेजनुसार ट्रिक लक्षात ठेवायची. तर काय ट्रिक, नीना एट 78 लड्डूस, ओमी एट 21, अर्जुन गॉट ऑलमोस्ट 1, अदर्स गॉट व्हेरी लिटल, आणि कार्बन गॉट लिस्ट. ठीक आहे. सो होपसो तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. ट्रिक नंतर आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट पार्ट. आता यांचा युजेस कुठे असतो ते शिकणार आहोत आपण. तर नायट्रोजन कुठे यूज होतो, प्रोटीन्स, टू बिल्ड प्रोटीन्स अँड एअरटाईट पॅकेजिंग. म्हणजे काय, ज्या काही प्रोटीन रिलेटेड गोष्टी असतात त्या वाढवण्यासाठी आपण नायट्रोजनचा यूज करत असतो. आणि एअरटाईट पॅकेजिंग म्हणजे काय, जे वेफर्स कुरकुरेज आपले जे पॅक असतात ते एअरटाईट होत असतात, बरोबर, त्याच्यासाठी होत असतो. त्यानंतर आहे ऑक्सिजन कशासाठी असतो, युजफुल रेस्पिरेशन आणि कंबशन. रेस्पिरेशन म्हणजे काय, ब्रीदिंग करायला, आपल्याला श्वास घेण्यासाठी, आणि कंबशन म्हणजे फायरसाठी, बरोबर. जे आपल्याला आग वगैरे लावायची असते त्यावेळेस ऑक्सिजन हे खूप इम्पॉर्टंट कंपोनंट असतं, त्यामुळे कंबशन. नेक्स्ट आहे अर्गॉन हे इलेक्ट्रिक बल्ब्समध्ये यूज केलं जातं. कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिस म्हणजे जे प्लांट्स जे त्यांचं फूड बनवत असतात, जेवण बनवत असतात, त्या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड खूप इम्पॉर्टंट असतं. आणि फायर एक्सटिंग्विशर म्हणजेच काय, जे जेव्हा फायर लागत असते, घरांना वगैरे आग लागत असते, त्यावेळेस त्याचे रेड कलरचे सिलेंडर्स असतात, बरोबर, ते आपण फायर विझवण्यासाठी किंवा आग विझवण्यासाठी वापरत असतो. तर त्याच्यामध्ये काय असतं, कार्बन डायऑक्साईड. का, कारण की कार्बन डायऑक्साईड हे बॅड कंडक्टर आहे फायरचं. ते हीट आणि इलेक्ट्रिसिटीसाठी बॅड आहे, म्हणजे त्याने आग वगैरे लागत नाही, ते विझवायचं काम करत असतात. नेक्स्ट आहे हेलियम काय करतं, लिफ्ट इन एअरशिप्स. म्हणजे ज्या काही आपल्या शिप्स आहेत, एअरशिप्स म्हणजे एअरक्राफ्ट, एरोप्लेन अँड ऑल, त्याच्यामध्ये लिफ्टिंगसाठी ते यूज केलं जातं. नंतर आहे निऑन कशासाठी असतं, तर डेकोरेटिव्ह लाईट्स अँड स्ट्रीट लाईट्स. म्हणजेच काय, दिवाळीच्या वेळेस जे आपण लाईटिंग हा प्रकार लावत असतो, ओके, तर त्यावेळेचे जे लाईट्स आहेत ते कशाने बनलेले असतात, ते निऑनने बनलेले असतात. आणि जे स्ट्रीट लाईट्स, जे रस्त्यावरचे जे लाईट्स खांबे आहेत ते सुद्धा निऑनने बनलेले असतात. नंतर आहे क्रिप्टॉनचा यूज होतो फ्लोरोसेंट ट्यूब्स म्हणजे काय, तर जे ट्यूबलाईट्स आपण घरामध्ये यूज करत असतो, ठीक आहे, ते कशाला बनलेले असतात, फ्लोरोसेंटच्या. नंतर आहे झेनॉनचा फ्लॅश फोटोग्राफीमध्ये यूज होतो. म्हणजेच काय, जेव्हा आपण फोटोग्राफी किंवा एक्सरे मशीन्स वगैरे जातो तेव्हा लाईट फ्लॅश खूप पडत असतो, बरोबर, तर त्या फ्लॅश लाईट्समध्ये काय असतं, झेनॉन. तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या, तर परत मी तुम्हाला याच्यावर एक छोटीशी ट्रिक देणार आहे, ठीक आहे. तर मग चला पटकन बघूयात ती ट्रिक. तर ट्रिक बघण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कोणते गॅसेस होते ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणून ते सुद्धा लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक सेंटेन्स देत आहे. त्या सेंटेन्सवरनं पुढे आपण ट्रिक शिकणार आहोत, ठीक आहे. तर आजची ही आपली ट्रिक नंबर 2 राहणार आहे. तर कोणते गॅसेस होते ते बघण्यासाठी आपण लिहिणार आहोत हे स्टेटमेंट, नाईस ओल्ड शेफ एट हॉट नूडल्स खीर अँड एक्स्ट्रा स्वीट्स. म्हणजेच काय, एक छानसा जुना शेफ होता, त्यांनी गरम नूडल्स खीर आणि एक्स्ट्रा स्वीट्स म्हणजेच जे गोड पदार्थ होते ते खाल्लेत. तर हे आपलं स्टेटमेंट आहे, ठीक आहे. तर याच्यावरनं आता ट्रिक कशी बनते ते लक्षात द्या. एन म्हणजे नायट्रोजन, बरोबर. ओ म्हणजे ऑक्सिजन, सी म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मी याला CO2 असं लिहिते. ए म्हणजे कार्बन डायऑक्साईड, ए म्हणजे आर्गॉन, एच म्हणजे हेलियम, बरोबर. नंतर एन म्हणजे निऑन, के म्हणजे क्रिप्टॉन, एक्स म्हणजे झेनॉन, बरोबर. एस हे स्वीट्स मी एक्स्ट्रा वर्ड यूज केला आहे, पण आपले जे गॅसेस आहेत ते ऑलमोस्ट इथे डन झालेले आहेत, बरोबर. तर आता यापुढे यांचे युजेस काय होते ते कसं लक्षात ठेवायचं ते मी सांगते तुम्हाला, ठीक आहे. तर नायट्रोजन कसं आहे, प्रोपॅक आहे, बरोबर, एन प्रोपॅक. ऑक्सिजन ब्रीबन, बॉर्बन बिस्किटचं नावसोबत त्याला रिलेट करा, ब्रीबन, बर्न. त्यानंतर प्लांट फायर,
आर्गॉन बल्ब, AB आर्गॉन बल्ब. हेलियम हाय, हेलियम कसा आहे, हाय आहे तो. निऑन नाईट, N फॉर निऑन, N फॉर नाईट. क्रिप्टॉन ट्यूब आणि झेनॉन फ्लॅश, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे झालं की मग प्रोपॅक म्हणजे काय, प्रोटीन, पॅक म्हणजे पॅकेजिंग, प्रोटीन आणि पॅकेजिंगमध्ये यूज करतो आपण नायट्रोजन. त्यानंतर ब्री म्हणजे काय, ब्रीद म्हणजे रेस्पिरेशन, ब्रीद. बर्न म्हणजे फायर. ठीक आहे, म्हणजे कंबशन आणि रेस्पिरेशन. प्लांट फायर म्हणजे काय, प्लांट्स फोटोसिंथेसिससाठी यूज करतात. आणि फायर म्हणजे फायर एक्सटिंग्युशर. बी बल्ब म्हणजे काय, इलेक्ट्रिक बल्ब. हेलियम हाय म्हणजे याच्यात हाय बलून्समध्ये पण यूज होतो, राईट. हेलियमचे बलून्स वगैरे असतात ना, तर हाय बलून. आणि हाय म्हणजे हाय काय उडतं हाय आकाशात, तर एअरशिप्समध्ये लिफ्टिंगसाठी. नेक्स्ट आहे नाईट अँड निऑन म्हणजे काय, नाईटला काय बाहेर असतात तर स्ट्रीट लाईट्स. आणि नाईटमध्ये म्हणजे दिवाळीला काय लावत असतो तर डेकोरेटिव्ह लाईट्स. त्यानंतर क्रिप्टॉन ट्यूब म्हणजे ट्यूबलाईट्स किंवा फ्लोरोसेंट ट्यूब्स. नेक्स्ट आहे फ्लॅश कुठं भेटतो, एक्सरेमध्ये आणि फोटोग्राफीमध्ये. ठीक आहे, होपसो तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. तर या ट्रिकच्या मदतीने आपण इझिली सगळं लक्षात ठेवू शकतो युजेस. ठीक आहे, नेक्स्ट आहे एअर पोल्युशन. एअर पोल्युशनमध्ये हार्मफुल सबस्टन्सेस असतात खूप सारे. ठीक आहे, पहिले तर एअर पोल्युशन म्हणजे काय, ज्या गोष्टी एअरला पल्यूट करत असतात. तर एअरला पल्यूट कोण करतात, जे हार्मफुल असतात, बरोबर. जसं नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट. तर हे सगळे जे धूर असतात ते धूर व्हेकल्समधून, गाड्यांमधून, कंपनीमधून, फॅक्टरीजमधून कंटिन्युअस निघत असतो आणि त्यांनी जे वायू आहे ते प्रदूषण करत असतं, बरोबर. नेक्स्ट आहे ओझोन लेअर. ओझोन लेअर हे कुठं असतं, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये, बरोबर. तर ओझोन लेअरचा ओ म्हणजे O3 हा फॉर्म्युला आहे. तर सगळ्यात पहिले हा कुठं असतो तर लोअर पार्ट असतो स्ट्रॅटोस्फिअरचा. म्हणजेच आपण जर ही इमेज बघितली, ठीक आहे, तर हा स्ट्रॅटोस्फिअर आहे. या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जी लेअर आहे ना, तर ही जी खालची लेअर आहे आपली, बरोबर, ती लेअर म्हणजे ओझोन लेअर आहे. ठीक आहे, ओझोन लेअर आपल्याला ना या सगळ्या गोष्टीची प्रोटेक्ट करत असते. म्हणजे डायरेक्ट सनलाईट, ओके, ते जे आपल्या बॉडीसाठी त्याच्यासाठी हार्मफुल असते. ठीक आहे, तर इवन UV रेज जे आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज ज्या येत असतात, ज्या सनपासून डायरेक्ट येत असतात, त्या आपल्यासाठी, लिव्हिंग थिंग्ससाठी खूप हार्मफुल आहेत. आणि ओझोन लेअर काय काम करतं तर ते ॲब्झॉर्ब करतं. डायरेक्ट सन रेज, डायरेक्ट सनचे जे किरणे आहेत ते आपल्यापर्यंत येऊ देत नाहीत. म्हणून ओझोन लेअर जर आपल्याला पृथ्वीवर जगायचं तर खूप इम्पॉर्टंट आहे. हळूहळू पोल्युशनमुळे, प्रदूषणामुळे ओझोन लेअरमध्ये एक होल होत चालला आहे, ज्याच्यातून सनरेज डायरेक्ट येऊ शकतात अर्थकडे आणि ते आपल्यासाठी खूप हार्मफुल राहणार आहे. आणि तो होल जो आहे तो हळूहळू वाढत आहे. का वाढत आहे तर हे प्रदूषणामुळे. ठीक आहे, तर मग त्याला कोण, म्हणजे ओझोन लेअरला होल करायचं काम कोण करतं किंवा डिस्ट्रॉय कसं होतं आहे तर केमिकल गॅसेसमुळे. कोणते केमिकल गॅसेस, कार्बन टेट्राक्लोराईड आणि क्लोरोफ्लोरो कार्बन्स. तर हे कुठे यूज होत असतात आपल्या डेली लाईफमध्ये, एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज आणि AC मध्ये हे जे गॅसेस आहेत हार्मफुल ते आपण यूज करत असतो. ठीक आहे, आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट म्हणजे हे विचारलं जातं TETमध्ये कधी, की ओझोन प्रोटेक्शन डे कधी सेलिब्रेट केला जातो, तर तो 16 सप्टेंबरला केला जातो. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हा पॉईंट खूप लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला हे जे केमिकल्स आहेत, जे हार्मफुल केमिकल्स आहेत, ते पण ओझोन लेअरला डिस्ट्रॉय करतात, हे लक्षात ठेवण्यासाठी पण एक ट्रिक आहे. ठीक आहे,
तर ती ट्रिक काही अशी आहे. परत एक स्टेटमेंट मी तुम्हाला देते. CFC अँड CTC कट द ओझोन केक. ओके. तर CFC म्हणजे क्लोरो फ्लोरो कार्बन आणि CTC म्हणजे कार्बन टेट्रा क्लोरीन. ठीक आहे. तर हे दोन जे केमिकल गॅसेस आहेत ते हार्मफुल आहे आपल्या ओझोन लेअरला, बरोबर. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे CFC CTC कट द ओझोन केक हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. त्याप्रमाणे तुम्ही इझिली त्या केमिकलचं नाव लक्षात ठेवू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो आहोत, नॅचरल रिसोर्समध्ये जो पहिला कन्सेप्ट होता एअर, त्याच्यातलं आपण काही पार्ट डिस्कस केलेला आहे. आणि इथे आपलं एअर हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. मी तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स विथ ट्रिक्स इथे प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या TET एक्झाममध्ये खूप हेल्प होईल. थँक्यू.